दोन चलातील रेषीय समीकरणे हा वर्ग 10वीचा पहिला धडा आहे गणित 1चा। तर आपण दोन चलातील रेषीय समीकरणे काय आहे हे थोडंसं याचे इंट्रोडक्शन समजून घेऊया। दोन चलातील रेषीय समीकरणे, आता ज्या नावातच आहे दोन चल असं समीकरण की ज्याच्यात चल दोन असतात आणि संपूर्ण समीकरणाची कोटी किती असते, एक असते। अशा समीकरणाला आपण दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतो। जसं 3x अधिक 4y अधिक 5 बरोबर 0। या समीकरणामध्ये चल किती आहेत? या समीकरणामध्ये चल आहेत दोन। कोणते? x आणि y। x आणि y हे दोन चल आहेत आणि पूर्ण समीकरणाची कोटी किती आहे? एक आहे। आता कोटी कशी काढतात हे तुम्हाला याच्या आधीच्या वर्गामध्ये झालं असेल। तर या समीकरणात या x जो चल आहे याचा घातांक 1 आहे, y जो चल आहे याचा घातांक सुद्धा 1 आहे। या संपूर्ण समीकरणाची कोटी किती आहे? 1 आहे। म्हणून याला आपण काय म्हणू? दोन चलातील रेषीय समीकरणे। याची जर ओळख पाहिली आपण, आणखी एखादं उदाहरण घेऊ आपण। 4b अधिक 5c अधिक 7 बरोबर 0। या समीकरणामध्ये किती चल आहेत? दोन चल आहेत। कोणते? b आणि c। आणि या संपूर्ण समीकरणाची कोटी म्हणजे b चा घात तुमचा 1 आहे आणि c चा घात सुद्धा 1 आहे। तर या संपूर्ण समीकरणाची कोटी किती आहे? 1 आहे। म्हणून हे सुद्धा दोन चलातील रेषीय समीकरणे आहे। आता आणखी एक समीकरण घेतो मी। 3x अधिक 4y अधिक 5 बरोबर 7 असे सारखंच गणित आहे। हे आधी परत घेतलं आपण। तर हा जो 7 आहे समीकरणाच्या त्या बाजूला आहे तो इकडे येऊन जाईल। तर आपल्याला ते सध्या नाही शिकायचं आहे। आपल्याला काय पाहायचं आहे? चल किती आहेत? चल किती आहेत? x आणि y हे दोन चल आहेत आणि संपूर्ण समीकरणाची कोटी किती आहे? 1 आहे। तर म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे। तर दोन चलातील रेषीय समीकरणाची जर ओळख पाहिली आपण, दोन चलातील रेषीय समीकरणाची ओळख जर पाहिली तर त्यामध्ये चल हे दोन असतात आणि कोटी 1 असते। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना चल अजूनही समजत नसेल। तर चल म्हणजे काय एक थोडक्यात सांगून देतो। चल म्हणजे बदलणारे, म्हणजे ज्याची किंमत नेहमी बदलत असते त्याला आपण चल म्हणतो। फॉर एक्झाम्पल, समजा एखादं गणित आहे त्यात x ची किंमत 1 निघाली, दुसऱ्या गणितामध्ये x ची किंमत 2 निघणार, एखाद्या आणखी गणितामध्ये x ची किंमत 5 निघणार। म्हणजे हा जो x आहे किंवा y आहे किंवा z आहे किंवा a b m n हे जे याला म्हणतो आपण चल आहेत। हे चल काय? त्याची प्रत्येक, समजा कुठल्याही गणितामध्ये x असेल तर त्याची किंमत 1 निघणार, कधी 2 निघणार, कधी 5 निघणार। तर यांच्या किमती नेहमी बदलत असतात म्हणून आपण याला चल म्हणतो। ज्यांच्या किमती नेहमी बदलतात त्याला आपण चल म्हणतो। आणि स्थिरांक म्हणजे काय? स्थिरांक म्हणजे ज्याच्या किमती बदलत नाही। उदाहरणार्थ 2 आहे, 2 ची किंमत नेहमी 2च राहणार। 4 आहे, 4 ची किंमत नेहमी 4च राहणार। 5 आहे, 5 ची किंमत नेहमी 5च राहणार। तर याला आपण स्थिरांक म्हणतो आणि याला काय म्हणतो? चल। तर मग चल किती पाहिजे आपल्याला? दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये चल किती पाहिजे आपल्याला? 2। कोणते चल असणार? कुठलेही चल चालतात, x y a b m n कोणतेही चल असू शकतात। आणि पूर्ण समीकरणाची कोटी किती? 1। तर त्याला आपण दोन चलातील रेषीय समीकरण असे म्हणतो। याचं आता सामान्य रूप, दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे ax अधिक by अधिक c बरोबर 0। हेच सामान्य रूप आहे ax अधिक by अधिक c बरोबर 0। फक्त इथं a b c ह्या वास्तव संख्या असतात, याला म्हणू आपण वास्तव संख्या। आणि a आणि b हे एकाच, हे शून्य नसले पाहिजे। a ची किंमत आणि b ची किंमत हे शून्य नसली पाहिजे। तर का नसली पाहिजे? जर a ची किंमत जर शून्य असली तर हे इथं आपण शून्य ठेवलं तर हे जे पद आहे 0 गुणिले x हे पूर्ण शून्य होऊन जाईल। मग हे पद इथून हटून जाणार। तर मग आता हे असं समीकरण राहील। तर याच्यात मग चल किती आले? आपला फक्त b चल आला। तर मग दोन चल नाही राहत। म्हणून a किंवा b हा शून्य नसला पाहिजे।
शून्यापेक्षा कुठलीही संख्या असली तर चालते. त्याचं ओळख काय आहे? चल 2 कोटी 1. आणि त्याचं सामान्य रूप काय? ax अधिक by अधिक c बरोबर 0. त्याच्यामध्ये ए बी सी ह्या वास्तव संख्या, एबीसी या वास्तव संख्या आहेत. ए आणि बी हे 0, ए आणि बी हे 0 नसणार. त्याच वेळेस आपण काय म्हणू? ax अधिक by अधिक c बरोबर 0 हे दोन चलातील रेषीय समीकरणाचं सामान्य रूप आहे. आता आपल्याला काही तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 1 वरच तुम्हाला समीकरण दिले आहेत आणि आपल्याला सांगायचं आहे हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे का नाही. ते समीकरण पाहिल्यावर तुमच्या आणखी थोडस क्लिअर होऊन जाईल. पहा, प्रत्येक वेळेस आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की चल किती आहे आणि कोटी किती आहे. चल किती पाहिजे आपल्याला? चल पाहिजे आहे 2 आणि समीकरणाची कोटी पाहिजे आहे 1. तर पहिलं समीकरण आहे 4m अधिक 3n बरोबर 12. 4m अधिक 3n बरोबर 12. याच्यामध्ये पहिला पाहायचं आपल्याला चल किती आहे. चल किती आहेत आपल्याला? 2. m आणि n हे दोन चल आहेत. त्यानंतर याची कोटी किती आहे? तर संपूर्ण समीकरणाची कोटी किती आहे? 1 आहे. म्हणजेच हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. त्यानंतर दुसरं बघू आपण. 3x वर्ग वजा 7y बरोबर 13. 3x वर्ग वजा 7y बरोबर 13. याच्यामध्ये चल पहा किती आहे? चल किती आहेत? x आणि y दोन चल आहे, ठीक आहे. पण या समीकरणाची कोटी, याचा घात x चा घात 2 आहे, y चा घात 1 आहे. तर संपूर्ण समीकरणाची कोटी किती झाली? 2. चल जरी 1 असला तर इथं कोटी 1 नाहीये, कोटी आहे 2. तर म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. तिसऱ्या नंबरचं आहे वर्गमुळात 2x वजा वर्गमुळात 5y बरोबर 16. कर्णित 2x वजा कर्णित 5y बरोबर 16. इथे आपल्याला सिंपल काय करायचं आहे? चल किती आहे? चल किती आहे? x आणि y. हा x आणि y कर्णीच्या आतमध्ये नाही, कर्णीच्या बाहेर आहे. x आणि y कर्णीच्या बाहेर आहे. चल किती आहेत? 2. आणि चलाचा घातांक याचा 1 आहे, याचा 1 आहे. म्हणजे संपूर्ण समीकरणाची कोटी किती आहे? 1 आहे. तर म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे. त्यानंतर आहे 0x अधिक 6y वजा 3 बरोबर 0. 0x अधिक 6y वजा 3 अधिक 6y वजा 3 बरोबर 0. या समीकरणामध्ये तुम्हाला चल किती दिसतात? तुम्ही म्हणाल इथं तर चल 2 आहेत, x आणि y. बरोबर आहे, चल 2 आहे. पण इथं चलाचा जो सहगुणक आहे तो 0 आहे. जसं आपण पाहिलं होतं ax अधिक by अधिक c बरोबर 0. a म्हणजे काय? x चा सहगुणक म्हणजे a, y चा सहगुणक म्हणजे b, आणि जो स्थिरांक आहे त्याला आपण म्हणतो c. तर x चा सहगुणक इथं a आहे. तर मी तुम्हाला काय म्हटलं होतं? x आणि y हा 0 नसला पाहिजे. सॉरी, a आणि b हा 0 नसला पाहिजे. मग इथं a ची किंमत 0 आहे. हा जो a आहे ना, x चा जो सहगुणक आहे a, त्याची किंमत 0 आहे. मग अशानं काय होते? x ला 0 ने गुणलं म्हणजे कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं तर उत्तर काय येतं असतं? 0. हा उत्तर आला, ह्याचं उत्तर आलं 0. म्हणजे इथं हे जे पद आहे, पद आहेच नाही. आता जर या समीकरणाला पाहिलं आपण, तर चल किती आहेत? एकच चल आहे, कोणतं? y. कोटी 1 आहे, बरोबर आहे, पण चल किती आहे? y. म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. 0x अधिक 6y वजा 3 बरोबर 0 हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. त्यानंतरच आहे 0.3x अधिक 0y, 0.3x अधिक 0y वजा 36 बरोबर 0. वजा 36 बरोबर 0. या समीकरणामध्ये तसंच आहे. y चा सहगुणक जो b आहे तो 0 आहे. म्हणजे y ला जर 0 ने गुणलं ते पूर्ण पद 0 होऊन जाणार. इथं दोन चल उरणार नाही. म्हणून हे दोन चलातील रेषीय समीकरण नाही. त्यानंतर आहे 4/x अधिक 5/y
बरोबर 4. आता याला जर पाहिलं आपण तसं दिसते आपल्याला की ज्यामध्ये चल 2 आहेत, कोणता एक्स आणि वाय. पण याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर हा जो छेदामध्ये एक्स आहे याला मी अंशामध्ये टाकला तर तो कसा होईल 4x. याच्या डोक्यावर सध्या 1 आहे, याच्या डोक्यावर 1 आहे. ज्यावेळेस तो छेदा अंशामध्ये जाते त्यावेळेस त्याचा घात होऊन जाईल -1. 4x चा घात -1 अधिक 5y चा घात -1 बरोबर 4. इथं चल 2 आहे पण पूर्ण समीकरणाची कोटी 1 नाही आहे, म्हणून हे 2 चलातील रेषीय समीकरण नाही. याला जर आपण सिम्प्लिफाय केल्यावर आपल्या लक्षात येते. त्यानंतर 7वं जे गणित आहे, 7वं जे एक्झाम्पल आहे 4xy वजा 5y वजा 8 बरोबर 0. इथे चल किती आहेत 2 आहेत, कोणते एक्स आणि वाय. आता बरेचसे विद्यार्थी म्हणतात की इथे 3 चल आहेत, 1 2 आणि 3. पण असं नाही, चल किती प्रकारचे आहेत. एक्स हे चल झालं, वाय हे चल झालं. एक्स आहे 1 आणि वाय आहे, तिसरा चल नाही आहे, म्हणजे याच्यात चल किती आहेत 2 आहेत. ठीक आहे, मग संपूर्ण समीकरणाची कोटी. आता इथं 2 चल असल्यामुळे हा 1 हा 1 हा 1, इथं 2 चल असल्यामुळे याची कोटी किती येते 1 अधिक 1 बरोबर 2. समीकरणाची कोटी किती आली 2 आली. चल जरी 2 असले पण पूर्ण समीकरणाची कोटी 1 नाही आहे, म्हणून हे 2 चलातील रेषीय समीकरण नाही आहे. आणखी असं बरेच वेळा होते की एका समीकरणामध्ये चल किती प्रकारचे आहेत. इथं मी बरेच वेळा विद्यार्थ्याला विचारतो चल किती आहेत, तर ते सांगतात सर 3 आहेत. 3 नाही आहेत. किती प्रकारचे चल आहेत, फक्त 2च प्रकारचे चल आहेत. कोणते, एक्स आणि वाय. 2 वेळा लिहिला आहे वाय, पण याचा अर्थ असा होत नाही की आणखी एक चल आहे. फक्त 2च प्रकारचे चल आहे, एक्स आणि वाय. चल याचे चल 2 आहे, पण याची कोटी आपल्याला 1 पाहिजे, त्याची कोटी 1 नाही आहे, म्हणून हे 2 चलातील रेषीय समीकरण नाही. आता याच्यामध्ये समोरचा एक टॉपिक आहे एक सम समीकरण. त्याला इंग्लिशमध्ये सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतात. एक सम समीकरण म्हणजे काय, एक सम समीकरण म्हणजे असं वेगळं काही नाही आहे. जेव्हा आपण 2 चलातील 2 रेषीय समीकरणाचा एकत्रित विचार करतो तर त्याला आपण एक सम समीकरण म्हणतो. फॉर एक्झाम्पल इथे एक समीकरण आहे 4x अधिक 5y अधिक 6 बरोबर 0, त्याला आपण समीकरण नंबर 1 म्हटलं. आणि समीकरण दुसरं आहे 3x अधिक 4y वजा 3 बरोबर 0, याला आपण समीकरण नंबर 2 म्हटलं. ज्या वेळेस या दोन्ही समीकरणाचा आपण एकत्रित विचार करतो आणि याची उकल काढतो, उकल म्हणजे काय, x ची किंमत काढतो आणि y ची किंमत काढतो, तर त्यावेळेस याला म्हणतात एक सामायिक समीकरणे किंवा सायमल्टेनियस इक्वेशन. याला सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्या वेगवेगळ्या पद्धती आपण शिकणार आहोत. एक सामायिक समीकरणे सोडवण्याच्या पद्धती. याची उकल काढायची म्हणजे काय करायचं, आपल्याला एक्स आणि वाय ची किंमत काढायची. एक्स आणि वाय ची किंमत आली, वेगवेगळ्या पद्धतीने येते. पेपरमध्ये विचारतात की एक सामायिक समीकरणे सोडवा, किंवा फक्त असंच येते सोडवा, किंवा एक सामायिक समीकरणे सोडवा, किंवा एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा, आलेख पद्धतीने सोडवा, असं प्रश्न विचारतात. तर जी पद्धत आपल्याला पेपरमध्ये विचारली आहे त्याच पद्धतीने आपल्याला पेपरमध्ये सॉल्व्ह करायचं आहे. नाही विचारली, फक्त सोडवा असलं तर निरसन पद्धतीने, पहिल्या नंबरची जी पद्धत आहे निरसन पद्धतीने, त्या पद्धतीने सॉल्व्ह करायची.